नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता कावेरी चादरी कपडे वगैरे धुवायला जात असते. तेवढ्यातच तिथे अमृता येते आणि म्हणत असते, काय गं कावेरी, तू अजून इलेक्ट्रिसिटी बिल भरलेलं नाही आहेस का? अगं ड्यू डेटसुद्धा संपत चालली आहे. तू कधी भरणार आहेस इथे इलेक्ट्रिसिटी बिल? हे बघ, तू बिल नाही भरलंस ना तर उगाच लाईट कट करतील हा. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, मग तुम्ही एक काम करता का? तुम्ही लाईट बिल भरून येता का? तेव्हा अमृता म्हणते, मी भरलं असतं गं, पण मला ना आज खूप कामं आहेत. त्यामुळे तू एक काम कर, आधी इलेक्ट्रिसिटी बिल भरून ये आणि मग काय करायचं आहे ते कर. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, अगं पण ती आता कपडे धुते ना, एवढ्या चादरी काढल्या धुवायला, ती कधी जाणार आहे लाईट बिल भरायला? तू जा ना भरायला. तेव्हा अमृता म्हणते, पण मला नाही जमणार आहे आणि तशी तिची जबाबदारी आहे ना घर सांभाळायची, मग तिने या गोष्टी केल्या पाहिजेत. तेव्हा इथे माँसुद्धा हव्या तेवढ्या चादरी घेऊन येतात आणि म्हणत असतात, कावेरी जरा या चादरीसुद्धा धुवून काढा. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, पण मला लाईट बिलसुद्धा भरायला जायचं आहे. मी एक काम करते, वॉशिंग मशीनमध्ये सर्व चादरी धुवून काढते. तेव्हा इथे म्हणत असतात, कावेरी अगं वॉशिंग मशीनमध्ये जर चादरी धुतल्यास तर ती बंद नाही का पडणार? एवढ्या चादरी वॉशिंग मशीनमध्ये राहणार तरी आहेत का? त्यासुद्धा धुवून काढ, कपडेसुद्धा धुवून काढ, कळलं का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीला खूप कामं सांगितलेली असतात. कपड्यांबरोबरच चादरी वगैरेसुद्धा धुवायला दिलेले असतात. लाईट बिलचं टायमिंग 4 वाजेपर्यंत असतं. 2-2:30 वाजलेले असतात. कावेरी म्हणते, चला मला आता सर्व चादरी कपडे अजून वाळत टाकायचे आहेत. कारण माने सांगितलेलं असतं, चादरी आणि कपडे उन्हात जर टाकलेस ना तर छान कुडकुडीत वाळतील. म्हणून आधी कपडे धु आणि त्यानंतर लाईट बिल भर, असं माने सांगितल्यामुळे कावेरी आता पटापट जाते, सर्व कपडे वाळत टाकते आणि त्यानंतर लाईट बिल भरण्यासाठी सुद्धा निघालेली असते. पण तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता जी काही यमुनाने माती खाल्लेली असते, त्यासाठी काही गुंड लोक तिला पकडतात, गाडीमध्ये भरून घेऊन जातात. तेव्हा कावेरी म्हणते, या तर यमुनाताई आहेत ना, त्यांना ही माणसं कुठे घेऊन जात आहेत? दादा एक काम करा, त्या आता गाडीचा तुम्ही पाठलाग करा. तेव्हा रिक्षावालेसुद्धा त्या गाडीचा पाठलाग करतात आणि कावेरी इथे यमुनाच्या मागोमाग आलेली असते. यमुनाला एका गोडाऊनमध्ये बांधून ठेवलेलं असतं. त्या ठिकाणी कावेरी येऊन लपून छपून बघत असते. तेव्हा यमुना म्हणत असते, प्लीज सोडा मला बांधून ठेवू नका. तेव्हा ती माणसं म्हणत असतात, गप्प बस ग तू, एवढे पैसे घेताना बरोबर चुरूचुरू बोलत होतीस आणि पैसे देण्याची वेळ आली तर आमचे फोनसुद्धा घेतले नाहीस ना तू. त्यामुळे आता एक काम करूया, तुला पैसे परत द्यावे लागतील, नाहीतर आपण एक काम करायचं, हिला विकायचं आणि हिच्या बदल्यात पैसे घ्यायचे. तेव्हा इथे यमुना म्हणत असते, हे बघा, तुम्ही असं नाही करू शकत. तुम्हाला नाही माहिती मी कोण आहे ते. तुम्ही मला हातसुद्धा लावू शकत नाही. मी माहिती आहे कोण आहे. मी जर नाव सांगितलं ना घरी तर तुमचं काही खरं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ती गुंड माणसं म्हणत असतात, तू आमचं नाव सांगणार? अगं तुझ्यात हिंमत तरी आहे का तेवढी? आमच्याकडून मग पैसे घ्यायचेच नव्हतेस ना. जाऊ दे, तुझ्याशी आम्ही नाही बोलणार, तुझ्याशी आता बॉस बोलणार. बॉसला येऊ दे, मग तुझी कशी वाट लागते ना ते बघच तू. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता गुंड लोक यमुनाला मारण्याची सुद्धा धमकी देत असतात. तिला म्हणत असतात, की तुझी अशी अवस्था करू ना की परत पैसे घेण्याची हिंमत नाही करणार तू. तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी म्हणते, एक मिनिट, त्यांना तुम्ही हातसुद्धा लावू नका. तुमची हिंमत कशी झाली यमुनाताईंना इथे घेऊन येण्याची? तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी इथे गुंड लोकांना आता मारणार असते. तर इथे 4-4 गुंड, पण तरीसुद्धा प्रेक्षकांनो, एवढीशी कावेरी त्यांना खूपच जास्त महागात पडते हो. बघा कशी काठी घेते आणि त्या काठीचे 2 तुकडे करते आणि मग काय, काठीच्या बळावरती तिने यमुनाला वाचवलेलं असतं. चांगली त्या गुंड माणसांची धुलाई करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, एकट्यानेही सुद्धा इथे आता कावेरीला पकडलेली नसते. कावेरी बेदम आता त्या काठीच्या बळावरती सगळ्यांना मारत असते. त्यानंतर इथे यमुनाला खूप आनंद होतो, कारण तिचा जीव वाचवलेला असतो ना. तरीसुद्धा यमुना स्वार्थी ती स्वार्थी मनामध्ये म्हणत असते, की बरं झालं ही कावेरी इथे मला वाचवायला आली, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी यमुनाला वाचवण्यासाठी फाईट वगैरे करत असते आणि त्यानंतर ती यमुनाला सोडवणार.
तेवढ्यातच तिथे त्या गुंड लोकांचा बॉस येतो आणि कावेरीचा हात पकडतो. तेव्हा कावेरी म्हणते, सोड सोड माझा हात. तेव्हा इथे गुंड माणूस म्हणतो, हे बघ पोरी, आम्हाला काही हौस नाही हिला इथे किडनॅप करून आणायची, पण हिने आमच्याकडून पैसे घेतलेत. आता पैसे 8 दिवसाच्या मुदतीवरती घेतले होते आणि 8 दिवस हे झालेत, पण तिने अजूनपर्यंत आमचा 1 रुपयासुद्धा परत केलेला नाही आहे. त्यामुळे आम्ही तिला इथे पकडून आणले. आता तू एक काम करायचं, आमचे पैसे आम्हाला परत द्यायचे आणि हिला घेऊन जायचं. आम्हाला हिच्याशी काही देणं घेणं नाही आहे. आमच्या धंद्यामध्ये फक्त घेतलेला पैसा परत करायचं. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, किती पैसे घेतले त्याने तुमच्याकडून? तेव्हा इथे तो माणूस म्हणतो की तिने आमच्याकडून 1,00,000 घेतलेत. 1,00,000 रुपयांवरती 10,000 रुपये व्याज, म्हणजे 1,10,000 रुपये तिला आम्हाला देणं आहे. आणि मग तिने जर आमचे पैसे दिले नाही तर तिला काय वाटलं आम्ही गप्प बसू का? पैसे घेताना बरोबर बोलत होती आणि आता देण्याची वेळ आली आहे तर आमचा फोन उचलत नाही आहे, म्हणून तिला इथे उचलून आणावं लागलं. कळतंय तुला? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कावेरी म्हणत असते, हे बघा असं करू नका. त्यांचा एक लहान मुलगा आहे, तो वाट बघत असेल की नाही घरी त्यांची. त्यांना तुम्ही सोडा, पैसे आम्ही तुम्हाला परत करू. तेव्हा इथे गुंड माणूस म्हणतो, अजिबात नाही, माझा तिच्यावरती आता विश्वास राहिलेला नाही आहे. तेव्हा कावेरी म्हणते, माझ्यावरती विश्वास ठेवा. हे बघा, मी तुम्हाला तुमचे सगळे पैसे परत करेन. आता ना सध्या माझ्याकडे 10,000 रुपये आहेत. थांबा, मी तुम्हाला 10,000 रुपये देते. तेव्हा कावेरी जाते, आपली पर्स घेऊन येते आणि त्याच्यामध्ये जे 10,000 रुपये असतात ना, ते त्या गुंड लोकांना देते आणि म्हणत असतात की हे बघा दादा, उरलेले सुद्धा सगळे पैसे आम्ही लवकरात लवकर तुम्हाला परत करू. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचे पैसे कुठेही जाणार नाही. तेव्हा इथे गुंड माणूस म्हणतो, हे बघ, तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवतो. तू नीट बोलतेस ना म्हणून विश्वास ठेवतो. आणि जर पैसे उद्यापर्यंत परत केले नाही तर मी येईन आणि तुम्हाला दोघींनासुद्धा घरातून उचलेन. कळलं ना? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी व्यवस्थित बोललेली असते म्हणून त्या गुंड माणसांनी यमुनाला सोडलेली असते. त्यानंतर कावेरी म्हणते, अहो यमुनाताई, का केलं तुम्ही असं? सांगा बरं. त्या माणसांनी आज तुम्हाला काही केलं असतं तर? तुम्हाला पैशांची गरज होती तर तुम्ही घरामध्ये बोलायचं ना, मला सांगायचं. तुम्हाला पैसे दिले नसते का? अशा गुंड माणसांकडून तुम्हाला पैसे घेण्याची काय गरज होती? तेव्हा यमुना म्हणते आता मनातल्या मनात की काय सांगू हिला. हिला जर सांगितलं की बिझनेससाठी मी इथे 1,00,000 रुपये घेतले होते तर मग ही मला सांगेल आणि मग मला सगळ्यांच्या समोर खूपच जास्त बोलेल. असं काहीतरी कारण देते की हिलासुद्धा ते पटलं पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, आता इथे यमुना कावेरीशी तर खोटंच बोलते. ती म्हणते, अगं कावेरी, हे बघ प्लीज तू कुणाला काही सांगू नकोस हा. अगं हे पैसे आहेत ना, ते मला मोहितने दिले होते. अगं आपल्या पारच्या फीसाठी मला 1,00,000 रुपये दिले होते आणि ते माझ्याकडून हरवले गं, माझ्याकडून हरवले. मग आता फी कुठून भरणार? तेव्हा मी या माणसांकडून व्याजाने पैसे उचलले होते. मला वाटलं कुठेतरी बंदोबस्त करेन, पण नाही गं, मला कुठेही पैसे नाही मिळाले. तेव्हा कावेरी म्हणते, अहो असं का केलं तुम्ही यमुनाताई? जर पारची फी भरायची होती तर आम्हाला सांगायचं ना, यशला सांगायचं. आम्ही दिले असते तुम्हाला पैसे. अहो पार्थ आमचा कुणीच नाही आहे का? तेव्हा इथे यमुना म्हणते, पण कावेरी, घरी कुणाला काही सांगू नकोस हा. प्लीज प्लीज मला प्रॉमिस कर आणि प्लीज घरी मला, यशला, कुणाला काही सांगू नकोस की मी या गुंड माणसांकडून पैसे उचलले होते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी आणि त्याचबरोबर यमुना घरी आलेले असतात आणि तेव्हा इथे लाईट आता कट केलेली असते, कारण यमुनाला आणता आणता खूप उशीर झालेला असतो आणि कावेरीने इलेक्ट्रिसिटी बिल हे भरलेलं नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, म्हणत असतात, काय कावेरी, आलीस का? कावेरी म्हणते, सॉरी सॉरी, मला लाईट बिल भरता आलं नाही. त्यानंतर अमृता तर खूप खुश असते, कारण आता इथे कावेरीचं काही खरं नसतं. तेव्हा प्रेक्षकांनो, म्हणत असते, कावेरी, अगं कुठे गेली होतीस तू? लाईट बिल भरायला गेली होतीस ना? मग दुपारी गेली होतीस, ते आता संध्याकाळी उगवतेस. एवढ्या लांब गेली होतीस का लाईट बिल भरायला? आणि ते सुद्धा भरलंही नाहीस ना? बघितलंस, तुझ्या हलगर्जीपणामुळे लाईट कट केली आपली. आता काय करायचं? अंधारामध्ये राहायचं सगळ्यांनी? तुला इलेक्ट्रिसिटी बिल भरता आलं नाही का? अगं बाई, गप्प काय आहेस? बोल ना काहीतरी, काहीतरी बोल. निदान खोटं तरी बोल. खोटं बोलण्यामध्ये खूपच जास्त पारंगत आहेस ना तू. बोल, काहीतरी खोटं बोल. तेव्हा प्रेक्षकांनो, यश म्हणत असतो की काय झालं कावेरी? हे बघ, जे काही खरं आहे ते सांगा. नक्की काय घडलं आहे ते आम्हाला कळायला नको का?
मनामध्ये कुठलीही गोष्ट ठेवू नका. प्लीज सांगा कुठे गेला होतात तुम्ही? एवढा उशीर का झाला तुम्हाला? कुठे गेला होतात? तेव्हा प्रेक्षकांनो, आता यमुनाने तर प्रॉमिस घेतलेलं असतं ना कावेरीकडून, म्हणून कावेरी गप्पच असते. तेव्हा प्रेक्षकांनो म्हणत असते, "अगं बाई बोल काहीतरी, आम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे." तेव्हा इथे आता यशचं लक्ष यमुनाकडे जातं. यमुना आता घाबरून एकटी उभी राहिलेली असते आणि एका बाजूला कावेरीला जेव्हा बोलत असतात, ओरडत असतात, तेव्हा मात्र ती सुद्धा हसतच असते. तेव्हा प्रेक्षकांनो, आता इथे म्हणत असते, "कावेरी बोल, काय बोलायचंय तुला? नक्की कुठे गेली होतीस तू? लाईट बिल का भरलं नाहीस? की थकलीस, दमलीस? तुझ्याने आता काम होणार नाही आहे ना? जी जबाबदारी घेतली होतीस, ती जबाबदारी पूर्ण पाडली नाहीस. अगं इथे तुला बिझनेस आणि घर व्यवस्थित सांभाळता आलेलं नाही आहे. हे तू मान्य कर की तू हरलीस." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणते, "हो मी हारले. खरंच मी हारले. मला घर आणि व्यवसाय व्यवस्थित सांभाळता आला नाही. मला असं वाटलं होतं की मी व्यवस्थित तुम्हाला बिझनेस आणि घर दोन्हीसुद्धा सांभाळून दाखवेन. पण इथे आता मला ते नाही जमलं. मी हारले तुम्ही जिंकलात. तुम्ही जिंकलात तेव्हा इथे विद्या आता टेन्शनमध्ये येते. विद्या म्हणते, "कावेरी वहिनी हे काय बोलताय तुम्ही?" तेव्हा कावेरी म्हणते, "विद्या वहिनी मला माफ करा. मी गुन्हेगार आहे तुमची. प्लीज मला माफ करा. मी हा व्यवसाय आता पुढे नाही चालू ठेवू शकणार." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते की मला नाही जमलं. मला वाटलं होतं की घर आणि व्यवसाय मी दोन्हीसुद्धा नीट सांभाळून दाखवेन, म्हणजे तुम्ही आम्हाला व्यवसाय करण्याची परवानगी द्याल. पण नाही जमलं मला. मला माफ करा. खरंच मला नाही जमलं. विद्यावहिनी जमलं तर मला माफ करा. आत्तापासून या क्षणापासून आपला व्यवसाय बंद, असंही इथे आता कावेरी म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी निघून जाते तिथून. अजिबात 1 मिनिटसुद्धा तिथे थांबत नाही. कारण प्रेक्षकांनो, इथे यमुना तोंडातून एक शब्दसुद्धा काढत नाही. गप्प फक्त मज्जा बघत उभी राहिलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी रडत असते. जे काही घडलेलं असतं ते तिला अजिबात आवडलेलं नसतं. कारण इथे यशबरोबर, घरातल्या लोकांबरोबर ती खोटं बोललेली असते. तेव्हा इथे यशला आश्चर्य वाटतं की कावेरीने अचानकपणे असा डिसिजन कसा काय घेतला. तेव्हा तिथे विद्या येते आणि म्हणत असते, "असं का केलंत तुम्ही? सांगा ना कावेरी वहिनी, असं का केलंत? तुम्ही अचानकपणे आपला व्यवसाय बंद का पाडलात? अहो आपला व्यवसाय किती छान पद्धतीने सुरू होता. सगळं काही सुरळीत असताना तुम्ही मधल्यामध्ये एवढी मोठी चूक कशी काय केली? आजचा दिवस बाकी होता ना फक्त. आता उद्या आपण जिंकलो असतो. मग का केलंत तुम्ही असं कावेरी वहिनी?" तेव्हा इथे कावेरी म्हणते, "मला माफ करा विद्याताई. मीच तुम्हाला मोठी मोठी स्वप्न दाखवली होती ना. आपण असा व्यवसाय करायचा, आपण तसं करायचं. हे सगळं मीच तुम्हाला सांगितलं होतं. पण आता मला माफ करा. खरंच सांगते मी तुम्हाला, मला हा व्यवसाय पुढे तुमच्याबरोबर नाही करता येणार. मी आत्ताच तुमची मनापासून माफी मागते." तेव्हा यश म्हणतो, "का कावेरी? पण का? तुम्ही इतका मोठा डिसिजन असा एकट्याने परस्पर कसा काय घेतलात? तो सुद्धा अचानकपणे. आणि हा फक्त डिसिजन तुमच्या एकटीचा नाही असू शकत. विद्या वहिनीसुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्वड आहेत. तुम्ही विद्या वहिनीचा तरी विचार करायला हवा होता ना. मग तरीसुद्धा तुम्ही एकट्याने हा निर्णय का घेतलात? नक्की काय घडले कावेरी सांगा. प्लीज काहीही लपवू नका." तेव्हा इथे विद्या म्हणत असते की "भाऊजी, मला असं वाटतंय नक्कीच काहीतरी घडलंय. कावेरी वहिनी त्याशिवाय अशा वागणार नाही. त्या आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत." तेव्हा इथे कावेरी म्हणते की "नाही, मी काही लपवत नाही आहे." तेव्हा यश म्हणतो, "मग काय झालंय? अचानकपणे तुम्ही असा निर्णय का घेतलात? हे बघा, जे काही असेल ते प्लीज सांगून टाका." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी गप्प असते. तेव्हा यश म्हणतो, "कावेरी, असं गप्प बसू नका. प्लीज जे काही असेल ते शेअर करा ना." तेव्हा कावेरी म्हणते, "नाही, तसं काहीही नाही आहे सांगण्यासारखं. मला माफ करा की मी हा बिझनेस पुढे करू शकणार नाही आहे. त्यासाठी मी तुमच्या दोघांची मनापासून माफी मागते." असं आता कावेरी यश आणि विद्याला म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे अमृता म्हणत असते, "मावशी आता तूच सांग, या साड्यांचं काय करायचं?" तेव्हा इथे म्हणत असते की आता या साड्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावायची. कारण का यापुढे धर्माधिकारी यांच्या कुठल्याही सुनेने किंवा मुलीने बिझनेसची गोष्ट करायची नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे यश आता माच्या हातातून इथे माचीसची काडी पेटलेली घेतो आणि म्हणतो, "नाही काहीही झालं तरीसुद्धा बिझनेस बंद पडणार नाही." इथे आता विद्या वहिनी आणि कावेरी दोघीजणी बिझनेस करणारच. तर इथे आता विद्या आणि कावेरी दोघीजणी
संपूर्ण माल आता इथे टेम्पोमध्ये लोड करतात आणि कावेरी तो माल घेऊन आता जाणार असते लोकेशनवरती. पण ती आता तिथपर्यंत पोचलेली नसते. तेव्हा यश तिला फोन करत असतो, पण ती फोनसुद्धा उचलत नसते. तर इथे कावेरीला कुणीतरी चुकीच्या दिशेने घेऊन जात असतं.